जान्हवी, माझ्यावर काय ओरडतोयस तू? तुला कळतंय तू कसा वागतोयस ते? वेड्यासारखं वागतोयस तू, वेड्यासारखं. भानावर ये जयंत, भानावर ये. आणि हो, पुन्हा जर माझ्यासोबत अशी मस्करी केलीस ना किंवा असा विचार जरी केलास ना तर मग बघ. जानू, तुम्हाला वेडा म्हणाली? हा, मी वेडा वाटतो तुला? वेडा नवरा कोणाला आवडेल? म्हणजे तुला मी आवडत नाही जानू? वेडा नवरा बरोबर कोण राहणार? तू मला सोडून जाणार आहेस कायमची? जानू, जानू, मी बदललोय. मी कम्प्लिटली बदललोय आता. त्यामुळे मी तुला आता अडवू शकत नाही अडवू शकत. खरंच मला सोडून जातेस? कारण मला वेड लागले म्हणून? जानू, तू अजूनही मला वेडाच समजतेस? जानू, मी सुधारलोय तरी पण तू अजून मला वेडाच समजतेस? नाही जानू, मला दिसतंय की तुला त्रास होतोय. जानू, तू खूप छान आहे, खूप चांगली आहे जानू. तू माझ्यासारख्या एका वेड्या माणसासोबत राहणं डिझर्व नाही करत जानू. तू प्लीज जा जानू. तू जा जानू, तू जा. माझी जानू मला सोडून जाणार, कायमची सोडून जाणार मला. जानू, जान्हवी, तू कुठेही जाणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू जयंतची होतीस, आहेस आणि जयंतचीच राहशील. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आता तू शांत बस. जानूला जाऊ दे ना, मग जाऊ दे. तू गप्प बस. जयंतच्या आणि जान्हवीच्या मध्ये पडू नकोस. तो वेडा नाहीये, तो एकटा आहे, एकलकोंडा आहे. ज्याला जानू भेटल्यावर जगणं सापडलंय. तो वेडा नाहीये, तो जानू वेडा आहे. त्यामुळे जान्हवी, तू कुठेही जाणार नाही. मी बघतो तू कसं बाहेर पाऊल ठेवते ते. बघ, आता तू शांत बसला नाहीस ना? हा, जर तू माझ्या जान्हवीला त्रास द्यायचं बंद केलं नाहीस, गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. जर तू जयंतच्या आणि जान्हवीच्या मध्ये पडलास तर मी तुला अशी शिक्षा देईन जी तुला आयुष्यभर लक्षात राहील. जानू, तू जा. तू ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू एक पाऊल जरी पुढे टाकलंस जान्हवी तर हा जयंत जिवंत राहणार नाही. जानू, तो तुला ब्लॅकमेल करतोय. तू जा. तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू शांत बस आता, शांत बस. माझ्या बोलण्याला पोकळ धमकी समजायची चूक करू नकोस. तू जर आता शांत बसला नाहीस ना, लक्षात ठेव. बघ, तू आता माझ्या डोक्यात जातोय. शांत बस. काय ग, कोण आलं आता? नमस्कार. माफ करा, ओळखलं नाही मी. आपण कोण? संतोष दळवी इथेच राहतात का? हो. ते काम होतं का तुमचं? मी स्वानंदी सरपोतदार, मुंबईवरनं आले आहे. म्हणजे खरं तर यावं लागलं.
खूप विचित्र कारणासाठी यावं लागलं मला. म्हणजे मला संतोष दळवींना भेटायचंय. तुम्ही बोलवता का त्यांना? बाळा, संतोष दळवी माझाच मुलगा आहे, पण आता या क्षणी घरी नाहीये. तुम्ही एक काम करता का, तुम्ही या ना, आत बसा, मी फोन करते. नाही, मी बसायला नाही आले. काकू, ऍक्च्युली आमच्या इथल्या एका आजी आजोबांची फसवणूक केली आहे संतोष दळवींनी. त्याच संदर्भात जाब विचारायला आले मी. पृथ्वीराज गाडे पाटलांचा पृथ्वीराज गाडे पाटलांचा पृथ्वीराज गाडे पाटलांचा. बस 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 बस. तुम्हा सगळ्यांना काय वाटलं की तुम्ही अडचणीत असाल आणि मला कळणार नाही? कसं आहे ना, तुमची प्रत्येक अडचण तुम्ही मला सांगायच्या आत ती माझ्यापर्यंत पोहोचलेली असते. आणि म्हणूनच तुमच्यासाठी अख्खा एक टँकर घेऊन आलोय मी. पृथ्वीराज गाडे पाटलांचा पृथ्वीराज गाडे पाटलांचा. जोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या घरात पाणी येत नाही, जोपर्यंत तुमची लेकरा बाळांची तहान भागत नाही, तोपर्यंत हा सिद्धिराज गाडे पाटील पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाही. पृथ्वीराज गाडे पाटलांचा जनसेवा पार्टी